स्पाय न्यूज, शोध सत्याचा। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माहिती सरकार कोट्यावधी विकास कामे केली आहेत। यापुढेही दत्तवाड मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भाजपाचे उमेदवार मृणाली राजे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे प्रतिपादन भाजपाचे चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं। ते दत्तवाड तालुका शिरोळ येथे दत्तवाड तालुका पंचायत गणचे बाबुराव पवार व टाकळी पंचायत समिती गणचे हरिश्चंद्र पाटील व दत्तवाड जिल्हा परिषद भाजपचे उमेदवार मृणाली राजे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत होते। यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, महायुती सरकारने कोणत्या योजना बंद केल्या नाहीत, त्या योजना आता चालू आहेत, पुढेही चालू राहणार। योजनांमध्ये प्रगती होईल परंतु अधोगती होणार नाही। महिला भगिनी, शेतकरी, कष्टकरी यांच्या योजना प्रखरपणे राबवण्यात येत आहेत आणि त्या कायम चालूच राहतील असेही त्यांनी ग्वाही दिली। महिला सक्षमीकरणासाठी लाडक्या बहिणींना विना तारण विना जमीन 1 लाखापर्यंत बँकेकडून कर्ज दिलं जाणार आहे। त्यामुळे महिला भगिनी सक्षमपणे आपल्या पायावर उभे राहतील। यावेळी मयूर उद्योग समूहाचे शिल्पकार संजय पाटील, श्री गुरुदत्त शुगर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाडगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे, हरिश्चंद्र पाटील, शेतकरी नेते सावकार मादनाईक, ॲडव्होकेट सुशांत पाटील, भाजपाचे राजवर्धन निंबाळकर आदी प्रमुख कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मत मागताना का मत द्या असं मी सांगताना तुम्हाला ते काम देणार आहे की आमच्या भारतीय जनता पार्टीचे विरोधी उमेदवार जे आहेत त्याला असं विचारलं पाहिजे की तुम्हाला मत का द्यायची। तर ते म्हटले की काय विकासासाठी मत द्या। पण त्याला असं म्हणाला की तुम्ही आजपर्यंत विकास करायला तुमचे हातपाय कोणी मारले होते। 51 साली देशाची पहिली निवडणूक झाली, 47 साली स्वातंत्र्य मिळालं, 50 साली आपण घटना सुरू झाली, 51 साली लोकसभेची पहिली निवडणूक। 51 पासून 2026 पर्यंत जवळजवळ 75% वर्ष तुमचंच राज्य होतं। दिल्लीत तुम्ही, गल्लीत तुम्ही, राज्यात तुम्ही, जिल्हा परिषद तुमची, जिल्हा तुमची, मार्केटमध्ये तुमची, काय तुमचं नाही सगळं तुमचं। मग तुम्हाला विकास करायला कोणी हातपाय मारले होते का? ते आता तुम्ही यावेळेला मतदान केल्यानंतर विकास करणार। तर दुसऱ्या बाजूने मोदीजी 14ला देशाचे पंतप्रधान झाले, त्यावेळेला देश जगात 11वा, स्वतः जगात 4था झाला। आणि हे आकडे माझे नाही, जागतिक आकडे घोषित होतात। 2030 साली डॉक्टर म्हणतात की देश 3रा येणार आहे। 2035 साली देश चायनाला मागे ठेवून 2 नंबरला येणार आहे। 2047 साली अमेरिकेला मागे ठेवून देश 15 ऑगस्ट 2047ला स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तर देश क्रमांक 1 वर जाणार आहे। हे त्यांनी केलं। ते तुम्हाला करायला कोणी हातपाय मारले होते का? पण हा झाला देशाचा आर्थिक विकास, तर तो सामान्य माणसाचा झाला की देशाचा होता। पण हा जरा मोठा शब्द आहे की देशाला आणि क्रमांक 4 वर नेले। पण सर्वसामान्य माणसाचा विकास केला। बँक का देईल? तो बँकेला हे 1500 रुपये आहे की गव्हर्नमेंट 1500 टाकणार की 500 रुपयाचा हप्ता हा पक्का येणार, बँक तारण मागणार नाही। 1 लाख रुपये घेऊन करायचं काय? मोदींनी घोषणा केली आहे की देशामध्ये मला 3 कोटी महिला लखपती दिली करायची। लखपती म्हणजे काय की जिथं उत्पन्न वर्षाला केलेलं म्हणजे महिन्याला 90,000 रुपये आहे। 1 लाख रुपये घ्यावे, त्याला व्यवसाय करावा। तो व्यवसाय केल्यानंतर माल विकायचा कुठे? प्रत्येक जिल्ह्याला 10 कोटी विकसित झाले, त्यात मोठे मॉल होणार बिग बाजारसाठी। आणि केवळ महिला बचत गटाच्या वस्तू विकायला पुरुषांना विकता येणार नाही, डिपॉझिट नाही, भाडं। जो माल विकला जाईल तो आपल्या ताईने प्रॉफिट घरी होईल। विचारणारे प्रश्न विरोधकांना हे अधिकार आहे बाबा, कारण मोदींनी राजकारणाकडे समाजकारण म्हणतात। समाजकारणाचं, समाज बदलण्याचं, समाज सुखी करण्याचं माध्यम त्याने राजकारण, पैसा कमवण्याची मशीन नाही मानली। आणि त्यामुळे मला 13 वर्ष गुजारलं। मोदीजी अमित भाईची म्हणजे खूप जरुरी आहे। आता ते पंतप्रधान झाल्यामुळे खूप कमी वेळा भेटणं होतं, कमी वेळा बोलणं होतं, अमित भाईचं थोडं जास्त वेळ होतं। तर एकदा मी त्यांना हा प्रश्न विचारला की मोदीजी आपण ज्यादा योजना महिलाओं के लिए क्यों करते हैं? तो म्हणाले की वो सालों से पीछे नहीं और उसको ज्यादा सपोर्ट करके आगे लाना चाहिए। तर मोदींना महिलांची